आता यावेळी जर माझी पारू असती ना तर तिने एका मिनिटात काहीतरी केलं असतं. तिला बरोबर माहितीये की कोणत्या झाडाचा पाला ठेचून लावला की रक्त थांबतं. तिने पटकन झाडपाल्याचा लेप बनवून प्रिया मॅडमच्या डोक्याला तरी लावला असता. रक्त तर थांबलं पाहिजे ना. हात नको लावूस. काय झालंय प्रिया मॅडम ना? पारुबाळा, तू आलीस? प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, काय काय झालं तुम्हाला? एवढं कसं काय लागलं? पारू दगड लागलाय तिला. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू. मी आली आहे ना, तुम्हाला काहीच होणार नाही. मला काय वाटतं, डॉक्टर येतील तेव्हा येतील, तोपर्यंत घरगुती उपाय करायला पाहिजे. मी पटदिशी लेप बनवते तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, रक्त थांबल. हा आत्या, लेप बनवण्यासाठी मला तुमची मदत लागेल. तुळशीची पानं घेऊन याल का? हो आणते. पटदिशी इथं बघ. कापूस. आत्या, कापूस द्या. आत्या, त्यातली पट्टी द्या. हो हो. सावकाश, जास्त घट्ट बांध नको. प्रिया मॅडम, आता लेप लावलं ना, तुम्हाला बरं वाटेल. प्रिया, ताबडतोब डॉक्टरांना फोन करू का? बोलवू का त्यांना लगेच इकडे? नाही नाही आई, नाही देवी आई. प्रिया मॅडमना काहीच होणार नाही. त्यांना लेप लावलं, त्यांना लवकरात लवकर आराम पडेल. जाताना ऍटलीस्ट मला तरी सांगून जायचं यार, किती टेन्शन मध्ये होतो मी इथे. प्रीतम सर, जरा शांत व्हा. असा कसा शांत हो मी? ती दिशा काय काय करते माहितीये का तुला? पारू यार, इतकं टेन्शन आहे ना, तर तू पण इथे नव्हतीस. मी एकटा काय काय करू सांग मला. प्रीतम सर, मी तुमच्याच कामासाठी गेले होते. काय? हो प्रीतम सर, मी दिशा मॅडमच्या विरोधात पुरावे शोधायला गेले होते. काय कसले पुरावे? काय काय कुठे गेली होतीस आणि तू? कसं आहे ना प्रीतम सर, प्रत्येक नवऱ्याला त्याच्या बायकोची नस माहीत असते. त्यामुळं मला असं वाटलं की दिशा मॅडमच्या विरोधात आपल्याला परितोष सरांकडनं एखादा पुरावा देऊ शकतात. म्हणून मी परितोष सरांच्या गावी गेले होते. म्हणजे परितोष सर सध्या त्यांच्या गावाकडेच असतात. मला वाटलं पुरावे मिळतील म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते. पुढे काय झालं मग? भेटला का परितोष? त्याने पुरावे दिले का तुला दिशा विरोधातले काही? नाही ना, परितोष सर ना साधे आहेत, एकदम बिचारे आहेत ते. त्या दिशा मॅडमनी ना फार गुंडाळून टाकले त्यांना त्यांच्या प्रेमात. दिशा मॅडम सारखी नालायक बाई त्या परितोष सरांच्या आयुष्यात आहे. त्यांना ना थोडी सुद्धा कल्पना नाहीये की त्या दिशा मॅडम कुठल्या पातळीला जाऊ शकतात ते. आणि एवढंच नाही, त्या दिशा मॅडमनी परितोष सरांसमोर ना स्वतःची एक चांगली प्रतिमा उभी करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना एक आदर्श पत्नी बनून राहतात. त्यामुळे ना परितोष सरांना त्यांच्याबद्दल नेहमी सगळं चांगलंच वाटत राहतं. त्यांना त्यांच्याबद्दल काही वाईट दिसतच नाही. त्यामुळे परितोष सरांना असं वाटतंय की ते जरी गावी असले तरी दिशा मॅडम इथं राहून त्यांच्या परिवारासोबत जोडल्या गेल्यात. त्यांच्या परिवाराला ते छान सांभाळत आहेत. उलट ते तर ना दिशा मॅडमचं कौतुकच करत होते. त्या दिशा मॅडमनी ना परितोष सरांना पूर्ण अंधारात ठेवलंय. यार, काय बाई आहे ही दिशा. म्हणजे आपल्या नवऱ्याला पण मूर्ख बनवते ती. म्हणजे ती ना पारू एक एक चाल खेळत जाते आणि आपण नुसते मूर्खासारखे बघत बसलोय.
प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा आधी. हे बघा, तुम्ही असं चिडचिड करून ना काहीच साध्य होणार नाहीये. मला तर असं वाटतंय की प्रिया मॅडमना जो आता दगड लागला तो सुद्धा त्या दिशा मॅडमचाच प्लॅन होता. पारू, तुला माहितीये तू इथे नव्हतीस तेव्हा त्या दिशाने केवढा त्रास दिलाय मला. सावित्री समोर आहे, ती घेईल. सावित्री कपडे घे. आत्या थांब, इस्त्रीवाला आलाय त्याच्याकडून कपडे घे. तिने मला बाबांचे सगळे पेंटिंग जळायला सांगितले. कसं करू शकतो मी हे, सांग ना मला. प्रीतम सर, या दिशा मॅडमना आपण आता डिवचायला नको. त्यांना शेवटपर्यंत असंच वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या मुठीत आहोत, आपण त्यांचं सगळं ऐकतोय. त्यांचं काही सांगता येत नाही. स्वतःच्या स्वार्थापायी कुणाच्या जीवाची पर्वा करणार नाहीत त्या. त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथनं पुढं प्रत्येक पाऊल सावधगिरीनंच उचलायला पाहिजे.